ज्या मुलीवर आपण चुकीचं काम केलं आहे त्या मुलीची आत्मा आली आहे आणि ती मुलगी आता आपल्याला सुद्धा सोडणार नाही. मग या सगळ्या जणांनी एक प्लॅन बनवला. आपण काय करायचं, एवढी रात्र होत्याची दुसऱ्या दिवशी पटकर पळून आपण या गावातून गाव सोडून द्यायचं. कारण की यार एवढा मोठा सरपंच राहिला नाही, आपण कुठून राहणार. आणि त्यांना असं का वाटलं, कारण की त्या सरपंचाचं मुंडकं ज्या धुडक्यावर पडलेलं होतं तो साडीचा धुडका त्याच मुलीचा होता. एका गावामध्ये एक मुलगा राहायचा. आता तो मुलगा थोडा गरीब होता आणि तसंही त्या गावामधल्या सरपंचाला सोडलं की सगळेच लोक गरीब होते आणि सगळे शेतकरी होते. सगळ्यांना काही जास्त कळायचं नाही, काही नाही. आणि सरपंच थोडासा पैशावाला होता, थोडासा ताकदीनं मोठा होता, त्यामुळं तो या गावकऱ्यांच्या उरावर बसून खायचा. आता तो काही इतकाही वाईट नव्हता, तो चांगलाच होता, सगळ्यांसोबत चांगलं राहायचा. आता त्या गावामध्ये हा मुलगा राहायचा ज्याचं नाव रघु असं होतं. आता रघु हा गरीब असल्यामुळं तो बिचारा दिवसभर काम करायचा आणि जे काही पैसा येईल त्या पैशाने आपलं घर दाखवायचा. रघुला वडील नव्हते, होती ती त्याची आईच, आणि ती सुद्धा प्रत्येक वेळेस बिमारच राहायची. आणि रघु जो काय कमवतो तो सगळं काही आपल्या आईच्या दवाखान्यामध्ये लावण्याचा प्रयत्न करायचा. आता काही दिवस होतात, काही महिने होतात. काही महिने झाल्याच्या नंतर रघुचं लग्न होतं. लग्न होऊन रघुची बायको त्याच्या घरामध्ये येते. तर त्याच्या आईची काळजी करायचे टेन्शन रघुच्या डोक्यामधून निघून जातं. पण काही महिन्याच्या नंतर जी रघुची आई सतत सतत बिमार राहायची ती अचानक वारते. वारल्याच्या नंतर रघुजवळ जे काय होते ते सगळं काही एकदम असं रिकामं झाल्यासारखं झालं. ते तरी बरं झालं, रघुच्या आईने रघुचं लग्न अगोदरच लावून टाकलं. कारण की तिला असं वाटत होतं की यार मी कधी मरेल आणि कधी जाईल हे माझं मलाच माहीत नाही. माझ्या रघुचं लग्न मी माझ्या डोळ्याने पाहिलं हेच माझं चांगलं होईल. त्यामुळं तिच्या आईने त्या रघुचं लग्न त्या मुलीशी करून दिलं. आता त्याच्या घरामध्ये फक्त रघु आणि त्याची बायकोच होती. आणि त्याची बायकोही फार चांगली होती बरं का, दिसायलाही आणि स्वभावालाही. दोघंही जण एकमेकावर प्रेम करायचे. त्यांचा जो संसार आहे भलेही गरिबीत असो पण थाटामध्ये करायचे. एकमेकांवर प्रेम करायचे, एकमेकांची काळजी करायचे आणि एकमेकांसोबत हर सुखात दुःखामध्ये ते सोबत राहायचे. आता बरेच दिवस होतात, एक वर्ष होतं. एका वर्षाच्या नंतर रघु जो की रोजच्या प्रमाणे दिवसभर काम करायचा, संध्याकाळी घरी यायचा आणि आरामशीर आपल्या बायकोसोबत गप्पा वगैरे करत जेवण वगैरे करून तो झोपी जायचा. तशा प्रकारे तो याही दिवशी घरी आला. घरी आल्याच्या नंतर बाहेर आपल्या पायातल्या चपला वगैरे काढल्या, घरात आला. घरात आल्याच्या नंतर तो त्याच्या बायकोला म्हणला की मला जेवायला वाढ. त्याची बायको म्हणली की हो काय प्रॉब्लेम नाही, मी वाढते तुम्हाला जेवायला. रघु जातो, हातपाय धुतो, ताटावर बसतो आणि जेवतो. त्याची बायको समोर बसलेली असते. तेवढ्यात अचानक त्यांच्या दरवाजावर खटखटण्याचा आवाज येतो. रघु त्याच्या बायकोला म्हणतो की अगं बघ कोण आहे दरवाजावर ते. त्याची बायको म्हणते हो ठीक आहे मी बघते. ती जाते, दरवाजा उघडते तर दरवाजामध्ये एक अननोन पर्सन उभा राहतो, म्हणजे एक अनोळखी माणूस. ती त्याच्या नवऱ्याला म्हणते की कोण आहे, की मला ओळख नाही आहे पण कोणीतरी आहे, तुम्हाला बोलायचं म्हणतायत. रघु खात्या ताटावरून उठतो आणि बाहेर बघतो तर बाहेर त्या गावचा सरपंच उभा असतो. रघु म्हणतो अहो सरपंच तुम्ही बाहेर का उभे आहात, या ना मधात या 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 या. रघु पटकन न्हाणीमध्ये जातो, हात धुतो आणि सरपंचाच्या पाशी येतो. सरपंच येतो, मधात इकडे बघतो आणि रघुला म्हणतो अरे रघु मला माफ कर बरं का, मी तुझ्या आईच्या मातीला येऊ शकलो नाही. रघु म्हणतो अहो तसं काही नाही, तुमच्या मागे किती कामं असतात, कुठं आमच्या लहान माणसांच्या कार्यक्रमामध्ये येण्यासाठी इतकं सगळे महत्त्वाची कामं सोडता तुम्ही. आता तो रघु असं म्हणल्याच्या नंतर सरपंचाला वाटलं की तो थोडासा असा तिरपुट बोलतोय. मग तो सरपंच म्हणला की रघु तुला वाईट वाटले का, अरे बापा माफी मागतो मी, अरे किमान मला बसायला तरी म्हण. रघु म्हणतो अहो तसं काही नाही, याव बसा ना सरपंच बसा ना. तो सरपंच तिथं बसतो. बसल्याच्या नंतर रघु त्याच्या बायकोला म्हणतो की अगं चहा कर ग. त्याची बायको मधात जाते, चहा करते, चहा बनवून आणते. सरपंचाला एक सिंगल देते, रघुला एक सिंगल देते आणि बाहेर 2-4 माणसं आहेत त्यांना देण्याचा प्रयत्न करते. तर तो सरपंच म्हणतो राहू दे त्यांना द्यायचं काम नाही. आणि ते सरपंचाच्या अवतीभोवती राहणारे 4-5 जण त्या रघुच्या घरासमोर काठे घेऊन असे उभे होते. आता चहा पिता पिता जे रघुचा तो सरपंच आहे त्या गावचा, तो रघुला म्हणतो की रघु 1 वर्ष झालं तुझ्या आईला वारून आणि 1 वर्ष झालं तू माझ्या इथं काम करतोयस. रघु म्हणतो होय मालक, होय सरपंच करतो की. तर तो सरपंच म्हणतो की तू इतक्या वर्षांमध्ये तुझ्या आईच्या दवाखान्यामध्ये जे काही खर्च लावला आहे तो खूपच जास्त आहे रे.
रघु म्हणतो, मालक तुम्ही टेन्शन नका घेऊ. तुमचा जोपर्यंत खर्च नील होत नाही ना, तुमचं कर्ज माझ्या अंगावरचा नील होत नाही ना, तोपर्यंत मी तुमचं काम सोडणार नाही. तुम्ही नका टेन्शन घेऊ. सरपंच म्हणला, काय रे ते तर मला माहीत आहे, तू सोडतो म्हणला तरी तुला सोडता येणार नाही, कारण की मी आहे ना आणि माझा पैसा आहे. तो जोपर्यंत वसूल होत नाही तोपर्यंत मी तुला सोडणार नाही. पण कसं आहे, कर्ज इतकं मोठं आहे की तुझं अख्खं आयुष्य जाईल पण माझं कर्ज नील होणार नाही आणि मला त्याचंच दुःख वाटतं आहे. आता बघ ना, तुझं जर आयुष्य अख्खं माझं काम करण्यामध्ये गेलं तर तू स्वतःसाठी काय करशील, तुझ्या लेकरांबाळासाठी काय करशील. तुझे लेकरं बाळं उद्या मोठे होऊन तुला शिव्या देतील ना की आमच्या बापानं आमच्यासाठी काय केलं म्हणून. रघु असा गप्प बसतो, ऐकत असतो त्याचं. मग तो सरपंच त्या रघुला म्हणतो की तू एक काम का करत नाहीस. अरे आमच्या वाड्यावर त्या बायका येतात आपल्या गावामधल्या कामाला, त्यांच्यासोबत तू तुझी पण बायको पाठवत जा ना, काय फरक पडतो. तेवढाच पैसा घरात येईल आणि तुझं कर्ज जे 5-6 वर्षात नील होणार आहे ते 2-2.5 वर्षात नील होऊन जाईल. त्याचा ताण घेऊ नको तू. तुझ्या बायकोला मी चांगला रोज देईन, दुसऱ्या बायकांपेक्षा जास्त. आता रघु थोडा काचाटला, कारण की रघुला माहीत होतं हा जो सरपंच आहे हा थोडासा विचित्र प्रकारे राहतो. गावामधले जेवढ्या पण बायका आहेत या सरपंचाने प्रत्येकाला काही ना काहीतरी केलेलंच आहे. म्हणजे हा पैशाने मोठा होता आणि हौसीनेही मोठा होता. त्याच्या वाड्यावर ज्या कोणत्या बायका गेलेल्या आहेत त्या सगळ्यांचं शोषण या सरपंचाने केलेलं असतं. आता याची इच्छा असतानासुद्धा तो सरपंचाला नाही म्हणू शकला नाही आणि तो सरपंच असल्यामुळे त्याला नाही म्हणल्याच्या नंतर तो काय करत होता काय सांगता येणारही नव्हतं. रघु असा गप्प बसून होकार आरती मान हलवतो. हो सरपंच, हो हो मालक, असा करतो. मग तो तिथून उठतो. उठल्याच्या नंतर त्याला म्हणतो की रघु टेन्शन नको घेऊ, सगळं काही ठीक होऊन जाईल, मी बरोबर हिशोब करतो तुझा, उद्या पाठवून दे तुझ्या बायकोला. सरपंच निघतो आणि जातो. सरपंच गेल्याच्या नंतर त्याची बायको मदतून ऐकत असते की सरपंच त्याच्या नवऱ्याला काय म्हणतो. त्याची बायको म्हणते की हो की तू बरोबरच बोलतोय ना, अहो मी तुमची साथ नाही देणार तर दुसरं कोण देणार आहे. रघु त्याच्या बायकोला म्हणतो का तसं नाही आहे, तो माणूस चांगला नाही, तू जिथं कामाला जातीयेस तो खूप बेकार माणूस आहे. गावामधल्या बायका तिथं कामाला जायला खूप भितात, पण याच्या पैशाच्या ओझ्याखाली त्यांना विलाज नाही आहे आणि त्यांचं दुःख ते कोणाला सांगणार आहेत. आणि उद्या तुझ्यासोबत काही झालं तर मी काय करू गं, माझ्याजवळ तू एकलीच आहे. आता रघुची बायको म्हणते नका घेऊ टेन्शन, मी सक्षम आहे ना, मी अहो नका घेऊ तुम्ही टेन्शन. असं म्हणून ते दोघेही जण त्या रात्री आरामशीर झोपी जातात. सकाळ होते. सकाळ झाल्याच्या नंतरच तो जो सरपंच आहे तो त्याच्या वाड्याच्या वरांड्यामध्ये खुर्चीवर बसलेला असतो. त्याची एक माणूस पहिलवान मालिश करत असतो आणि तो असा मस्त बसलेला असतो. त्याची नजर वाड्याच्या दरवाजाकडेच असते. आता दरवाजामधून रघुची बायको येताना सरपंचाला दिसली. सरपंच फार खुश झाला, गदगद हसायला लागला, कारण की रघुची बायको गावामध्ये सगळ्यात जास्त सुंदर होती, दिसायलाही, वागायलाही आणि तिच्या त्या संस्कारालाही. रघुच्या बायकोचं नाव सरपंचाने खूप जास्त ऐकलं होतं आणि सरपंचाची नजर रघुच्या बायकोवर खूप अगोदर पडली होती, पण त्याला ना चान्सच येत नव्हता. पण आता त्याला चान्स आला. रघुची बायको तिथं आली, सरपंचाला म्हणली नमस्कार सरपंच, सांगा कुठं काम करायचं आहे. तो म्हणला की जा आपल्या स्वयंपाकघरामध्ये काम कर. रघुची बायको जाते, तिथे 1-2 बाया होत्या, तिच्यासोबत काम करायला लागते. काही वेळानंतर सरपंच उठतो आणि स्वयंपाकघरामध्ये जातो. जसा तो सरपंच झाला तशा तिथं दुसऱ्याच्या 2-3 बायका काम करू लागल्या. त्या रूममधून बाहेर निघतात. सरपंच रघुच्या बायकोला बोलण्याचा प्रयत्न करू लागला, पण रघुची बायको त्याला फुल इग्नोर मारू लागली, त्याच्याकडे लक्ष देत नव्हती. सरपंच तिला जे काही नाही करायचं ते प्रयत्न करू लागलं, पण ती त्याच्या हातात लागली नाही. सरपंच तब्बल 1 महिना तिला भोगण्याच्या मागं होतं, पण रघुची बायको तिला पूर्ण इग्नोर करू लागली. आता 1 महिना झाल्याच्या नंतर सरपंचाचा खवताळला एकदम भयानकपणे. त्याला काही कळलं झालं, कारण की गावामधली अशी एकही बाई नव्हती जी त्याला 1 महिना इतकं खेळवलं. आणि त्याला असं वाटू लागलं की आता ही काय आपल्याला हात लावू देणार नाही, आपल्याला दुसराच विलास काहीतरी करावा लागेल. मग याने विलास केला, काय करावं विचार करू लागला. तेवढ्याच सरपंचाच्या कानावर एक खबर जाते की जो रघु आहे तो आपल्या घरून शहराकडं 2-3 दिवसासाठी जातोय. म्हणजे 2 रात्र आणि 1 दिवसाचं काम त्याचं आहे. म्हणजे जाण्यासाठी 1 रात्र लागत होती,
दुसऱ्या दिवशी तो काम करायचा आणि येता वेळेस एक रात्र, अशा प्रकारचा तो त्याचा जाण्या येण्याचा टाईम होता. आणि तो टाईम सरपंचाच्या कानावर पडला. आता सरपंचाला हाच एक मोठा चान्स वाटला, कारण की रघुच्या घरामध्ये रघुची आई नाही, रघुचा बाप नाही, जी आहे ती त्याची बायको. आणि रघु त्याच्या बायकोला घेऊन जाणार नव्हता, कारण की 1-2 दिवसाचीच गोष्ट होती आणि रघुचा त्याच्या बायकोवर खूप जास्त विश्वास होता. पण सरपंचाला हाच चान्स होता की रघुच्या घरामध्ये ती एकलीच असणार. आता संध्याकाळचा जेव्हा रघु तिथून निघून गेला त्यावेळेस सरपंच आपल्या 2-3 जणाला घेऊन जातो आणि रघुच्या घरामध्ये वाकून बघतो, तर त्याची बायको एकली काम वगैरे करत असते. सरपंच जातो आणि आपल्या शेती जाऊन बसतो, फुल प्लॅन बनवतो. संध्याकाळचे 11-11:30 वाजतात. सरपंच त्याच्या माणसांना घेऊन रघुच्या घराकडे जातो. ती एकली बिचारी झोपलेली असते. तो त्याच्या घरात घुसतो आणि तिचं तोंड दाबतात, हात पाय बांधतात आणि तिला उचलून या सरपंचाच्या शेतामध्ये घेऊन येतात. शेतामध्ये आणल्याच्या नंतर सरपंच आणि त्याच्यासोबतचे 4-5 जण जे होते त्यांनी तिच्यावर इतक्या जोरात ते कुत्र्यासारखं धावून गेले की जसं की एखादे शिकारी कुत्रे असतात ना, ते भुकेजल्याच्या नंतर कसं मांस तोडतात, तशा प्रकारे रघुच्या बायकोचे या 5-6 जणांनी लचके तोडले. आणि त्याच्यामध्ये ती बिचारी काहीच करू शकत नव्हती, पूर्णपणे अधमरी झाली होती. शेवटला ती फक्त या सगळ्यांच्या चेहऱ्यांकडे बघू लागली आणि यांचे हे घाणेरडं काम करता करता ती बिचारी तिचा जीव सोडून देते. आता असं झाल्याच्या नंतर तिचा जीव जेव्हा तिच्या शरीरामधून बाहेर गेला तेव्हा यांची तहान विझली आणि यांना कळालं की अरे ही तर मेली. मग सरपंचाने एक युक्ती केली, हिचं मृत शरीर बांधलं आणि तिच्याच घरामध्ये टाकलं आणि पूर्ण घराला आग लावून दिली. काही वेळातच गावकरी जमा झाल्याच्या नंतर आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण आग काही विझली नाही. मधात त्या मुलीचा मृतदेह जळत होतं, ते पण त्या गावकऱ्यांनी बघितलं. तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण आग एवढी मोठी होती की ती कोणाला जवळ येऊच देत नव्हती. असं झालं की ती आग अशी ढणढण करत होती की ती आग या गावकऱ्यांना म्हणत होती की मीच या लेकराच्या मृतदेहाला घेऊन जाणार, तुमच्या कोणाचाही हात लागता कामा नाही. आता तसं झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी रघु गावामध्ये येतो. आपल्या घराकडे जातो तर बघतो सगळं घर राग झालेलं. तो त्याच्या बायकोला शोधण्याचा प्रयत्न करतो. शेजारी पाजारी येतात, त्याला सांगतात की बाबा संध्याकाळी घर जळायला आग लागली, त्या आगीमध्ये तुझी बायकोही जळाली, तिचं मृत शरीरसुद्धा राहिलं नाही आहे. रघुच्या तळपायाखालची जमीन सरकली. रघु जोरजोरात रडायला लागला, ओरडायला लागला आणि या गावकऱ्यांना म्हणायला लागला की माझ्या बायकोचे मृत्यूचे जिम्मेदार तुम्ही सगळेजण आहात. माझ्या बायकोचा जो जीव गेला आहे ना, तो तुमच्या सगळ्यांमुळं गेला आहे. माझ्या घराला आग लागेपर्यंत कशी कुणाची नजर पडली नाही. येऱ्यापर्या तुमच्या नजरा एकमेकांच्या घरात टवतात, पण आज काय झालं तुमच्या नजरेला, मी तुमच्या सर्वांना कधीच माफ करणार नाही. आणि रघु तिथून निघून जातो. तिथून गेल्याच्या नंतर 2-3 वर्ष काहीच होत नाही, पण तब्बल 4 वर्षाच्या नंतर त्या गावामध्ये एक मोठं पिपळाचं झाड होतं, खूप जुनं पिपळाचं झाड होतं. त्या पिपळाच्या झाडाला एक मृतदेह लटकलेलं होतं, ज्याचं मुंडकं तुटून खाली जमिनीवर पडलेलं होतं. सगळे गावकरी जमा झाले आणि बघितले तर ते मृतदेह दुसरं कुणाचंच नाही, ते होतं सरपंचाचं. आणि जे त्याचं डोकं होतं ते एका साडीच्या धुडक्यावर पडलेलं होतं आणि ते साडीचं धुडकं रघुच्या बायकोचं होतं, जिला पकडून त्यांनी शेतामध्ये घेऊन गेले होते आणि तिथं त्या बिचारीची साडी वगैरे फाडली होती ना, ते थल्लं. असं पाहिल्याच्या नंतर सगळ्या गावकऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. सकस काय एवढ्या मोठ्या माणसाला कुणी मारलं. सगळेजण हापकले, एकमेकांना विचारायला लागले. पण त्या गावकऱ्यांमध्ये जे 4-5 जण होते या सरपंचासोबत, त्यांना वाटायला लागले की भाई हे काहीतरी गडबड आहे. ज्या मुलीवर आपण चुकीचं काम केलं आहे त्या मुलीची आत्मा आली आहे आणि ती मुलगी आता आपल्याला सुद्धा सोडणार नाही. मग या सगळ्या जणांनी एक प्लॅन बनवला. आपण काय करायचं, एवढी रात्र होत्याची दुसऱ्या दिवशी पटकर पळून आपण या गावातून गाव सोडून द्यायचं, कारण की यार एवढा मोठा सरपंच राहिला नाही, आपण कुठून राहणार. आणि त्यांना असं का वाटलं, कारण की त्या सरपंचाचं मुंडकं ज्या धुडक्यावर पडलेलं होतं तो साडीचा धुडका त्याच मुलीचा होता आणि हे यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. 4 वर्षाच्या अगोदर जे कृत्य यांनी केलं होतं त्या साडीचा तुकडा इथं चांगल्या पद्धतीने आथरलेला आहे, त्याच्यावर त्याचं डोकं आहे, पूर्णपणे रक्ताने झिजलेलं आहे आणि ते यांना असं की संकेत देतं आहे की तुमची आत्ता नंबर आहे म्हणून. हे 4-5 जण असे सावध झाले आणि दुसऱ्या दिवशी पळून जाण्याचा प्लॅन बनवला. दुसरा दिवस उजाडला, पण दुसरा दिवस उजाडला तो यांचा दिवस माळवला.
जिथं सरपंचाचं मड टांगलेलं होतं तिथंच या 5 जणांचं मड टांगलं होतं आणि सगळ्याचे मृतदेह तिथं असे उलटे लटकवलेले होते. प्रत्येकाचं मुंडकं तुटलेलं आणि प्रत्येकाचं मुंडकं त्या साडीच्या तुटक्यावर. हे पाहून सगळे गावकरी शॉक. असं व्हायलंय कसं, कुणी केलंय, का केलंय? तेवढ्या तिथं एक आघोरी येतो, एक विचित्र प्रकारचा आघोरी, अंगावर पूर्णपणे भस्म लावलेला, एवढाले केस वाढलेले, पूर्णपणे असा वाळलेला, एकदम हडकेला, रागामध्ये तिथं येतो आणि म्हणतो, तिथं मृतदेह पडलेले असतात तेवढ्यात म्हणतो, हे असंच होणार. जर तुमच्या सर्वांना तुमचा जीव वाचवायचा असेल ना तर तुम्ही हे गाव सोडून जावा, आणि जर तुम्हाला वाचवायचा नसेल तुमचा जीव तर याच गावामध्ये राहावा. माझं बोलणं लक्षात ठेवा. तुम्ही उद्या सकाळचा सूर्य बघू शकणार नाहीत. जीव वाचवायचा असेल तर या क्षणावर तुम्हाला हे गाव सोडावं लागेल. पण त्या आघोऱ्याचं जे काय बोलणं आहे हे कुणीही लक्षावर घेतलं नाही. ते म्हणले की आघोरी हे येडा आहे, भोळा बामटा आहे, काही पण करत आहे. लोकांनी त्याची गोष्ट नजरअंदाज केली आणि आपापल्या घरामध्ये गेले. आणि रात्र झाली. जशी रात्र झाली त्या रात्री पूर्ण गाव जळून राख झालं. एकही माणूस वाचला नाही. पूर्ण गाव राख झालं, पूर्ण गाव. सगळीकडे राखच होती, फक्त राख. आणि त्या राखीमध्ये उभा तो एकटा आघोरे. आणि तो आघोरी दुसरं कोणी नव्हतं, तो होता रघु, ज्याने आपल्या बायकोच्या खुनाचा बदला घेतला होता. कारण की जेव्हा रघु घरी आला होता आणि त्याला कळालं की माझी बायको जळून मेली, त्यावेळेस तो सरपंचाला बोलण्यासाठी त्याच्या शेताकडे गेला आणि त्याच्या आखड्यावर जाऊन बघितलं तर तिथं सरपंच नव्हता, पण रघुच्या बायकोची साडी होती. आणि ती साडी जेव्हा रघुने पाहिलं त्यावेळेस त्याला कळालं की काय मॅटर झालेलं आहे. ती साडी घेऊन रघु रडत होता. तेवढ्यात त्याला एक आघोरी भेटला आणि तो आघोरी त्याला म्हणला, जर तुला बदला घ्यायचा असेल तर असं कर. म्हणून रघुने 3 ते 4 वर्ष तंत्रविद्या शिकण्यामध्ये घालवली.